नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहतो आपण फलंदाज सुयश पाटील पाचव्या क्रमांकावरती येत आहेत. तैनात नंबर 5 पाचव्या क्रमांकावरती. टॉप ऑर्डर पूर्णपणे मी म्हणेन डासाली टीम आयरे संघाची स्वास्थ्यामध्ये बाद झालेत. शैलेश असतील, संदीप असतील, त्यानंतर अमित असतील. आता मात्र जिम्मेदारी असेल महेश म्हात्रे आणि सुयश पाटील या दोन फलंदाजांवरती जिम्मेदारी घेऊन जिम्मेदारी खांद्यावरती घेऊन खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण की अगदी इम्पॉर्टंट सामना जर मॅचच्या दृष्टिकोनातून पाहिला, या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून इथनं जो संघ सामना जिंकेल तो एका ट्रॉफीचा हकदार बनेल आणि इथनं जो संघ सामना हरेल तो निराशा पावलानं या मैदानाला मात्र अलविदा देत असताना पाहायला मिळतील, कारण की दोन दोन सामना जिंकत खूप मेहनत केली आजच्या दिवसामध्ये आणि इथनं जो संघ सामना जिंकेल तो थेट मेगा फायनल मध्ये पाहायला मिळेल. या चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव नक्कीच कोरेल. ऑन साईडला चेंडूला खेळून काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अगदी लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले आणि लगेचच सिंगलला डबल मध्ये परावर्तित करत असताना पाहतो आपण दोन क्षेत्ररक्षक क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. छोटी छोट्या चुका मात्र शेवटच्या क्षणाला मागण्या पडतायत. आपण बऱ्याच वेळा पाहिले असतील एका एका धावेने सामने हारत असताना पाहिले आपण. एका धावेने मालिकावीरची बाईक जात असताना नेहमीच बऱ्याच वेळा पाहिलंय. म्हणून क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूला आणि प्रत्येक धावेला मात्र महत्व खूप आहे. यावेळेस कट केलाय, चेंडूला उडवला आहे ना, तिथे क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय 4 रनसाठी. मोठे फटके खेळावे लागतील, कारण की सध्याची परिस्थिती पाहिली तर टीम आयरे संघ थोडासा बॅकफुटला दिसतोय, कारण की पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर आशिष म्हात्रे या गोलंदाजानं महत्वाच्या 2 विकेट त्याच्या नावावरती राहिल्यानं फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या होत्या. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळून काढलं, क्षेत्ररक्षक वेगाने आले, एक धाव कंप्लीट. दुसरा प्रयत्न होता परंतु नकार देत असताना आपण एका धावेवरती समाधान मानत असताना 2 फलंदाज सध्याच्या स्थितीला सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित करतात. मोठ्या पटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलं गेलंय यावेळी आयरे संघाच्या फलंदाजांना. डावकुऱ्यात आता फलंदाज स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय महेश म्हात्रे. हा फलंदाज आक्रमक रवैया इथनं मात्र आजमावा लागेल फलंदाजी करताना. महेश या फलंदाजाला मात्र जिम्मेदारी आहे, जिम्मेदारीनं खेळ करावा लागेल. संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला, अडचणीमधनं बाहेर काढण्याचं काम इथनं करावं लागेल. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो आपल्याला संधी असते हिरो बनण्याची, परंतु ती संधीचं सोनं करेल का हा फलंदाज महेश म्हात्रे. हा फलंदाज पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मधुकर देखील चांगली गोलंदाजी करतायत या मॅच मध्ये. पुढचा चेंडू मोठा फटका केला होता, खोल टप्प्याचा चेंडू, बॅटची लिडिंग एज आणि फलंदाज होतोय बाद. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस टीम आयरे संघ जाऊन पोहोचला यावेळेस 15 या आकड्यावरती.
बॉलिंग ट्रॅक वरती पाहतो आपण तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येईल हेमंत मात्रेचा वापर केला तिसऱ्या षटकामध्ये. कॉमेंट्री बॉक्स एंड करणं पंचांच्या डाव्या हाताच्या बाजूने गोलंदाज सज्ज होत आहेत. हेमंत हा गोलंदाज. तर स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण विनायक पाटील. सुयश हा फलंदाज स्ट्राईक एंडला पाहतो. कट केला चेंडूला गलीमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत तिथे. उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावाच्या मदतीने धाव फलक पुढे जात असताना पाहतो आपण 17 या आकड्यावरती. जर आयरे संघाची सध्याची परिस्थिती पाहिली तर थोडासा बॅकफुटला नेहमीच नक्कीच आहे, परंतु इथनं डाव सावरावा लागेल. अद्याप वेळ गेली नाहीये, कारण की अद्याप तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि 4 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. ऑन साइडला लॉफ्ट करायचा होता. क्षेत्ररक्षक आलेत वेगाने स्क्वेअर लेग रिझम मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा तिथे कंप्लीट केला जातात 2 फलंदाजांच्या माध्यमातून. चांगली रॅडन मिडून विकेट 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित केले यावेळेस मात्र फलंदाजी करताना सुयश आणि विनायक या फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुढचा चेंडू ऑन साइडला चेंडूला खेळून काढलाय. लोअर पुलटोस चेंडू होता. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना पाहतो पण फलंदाज सुयश पाटील बॅक टू द पव्हिलियन. एखादा प्रतिनिधी जर एक्स्ट्रा असेल तर मच्छिंद्र पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहतो आपण. फलंदाजीसाठी आलाय. इथनं मात्र डाव सावरेल का हा प्रश्नचिन्ह सातत्याने आपण पाहतोय, कारण की चांगली गोलंदाजी होते देवीचा पाडा संघाच्या माध्यमातून. आपण पुढचा चेंडू हेमंतने देखील चांगली गोलंदाजी केली या मॅच मध्ये. पुढचा चेंडू गोलंदाज हेमंत. स्ट्राईक एंडला फलंदाज मच्छिंद्र. पुन्हा एकदा हवेमध्ये होता चेंडू. झेल मात्र तिथनं ड्रॉप झालाय ना. चेंडू जातोय बाउंड्री लगत. तिथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरीचा प्रयत्न होता, परंतु 2 धावांवरती मात्र समाधान मानत असताना पाहतो आपण फलंदाज 2च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय त्या 22 या आकड्यावरती. अगदी नाजूक स्थिती पाहतो आपण टीम आयरे संघाची सध्याच्या स्थितीला. त्याच कारण देवीच्या पाडा संघाच्या गोलंदाजांनी केलेली चांगली गोलंदाजी, त्या कारणास्तव धावफलकावरती धावा कमी आहेत. यावेळेस मात्र उडवला चेंडूला. तिथे क्षेत्ररक्षक धावतायत चेंडूच्या मागे. चेंडूची अडवणी करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावासाठी आले होते, परंतु 2च धावा तिथे एकवटत असताना पाहतो आपण. सातत्याने सिंगल डबल वरती जर विचार केला तर 6 ते 7 चेंडूंचा खेळ झालाय. मोठा फटका आलेला नाहीये टीम आयरे संघासाठी. चांगली गोलंदाजी होतीये. पुढचा चेंडू तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती हेमंतने चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू येत असताना पाहतो आपण 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती.
24 धावा धावफलकी लागल्यात टीम आयरे संघाच्या. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जर एकवटल्या जर चांगली धाव संख्या टार्गेट सेट करू शकेल आयरे. देवीच्या बाळा संघाला विनंती असेल पण त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. अद्याप मेगा फायनलचा सामना आम्हाला इथनं कव्हर करायचा आजच्या दिवसामध्ये. त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ देखील पार पाडायचा, त्यामुळे विनंती असेल टीम देवीचा बाळा संघ स्पीडअप करायचा आणि उंबारली संघ कालच्या दिवसामध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश केला. आपण आले असेल तर आपण आल्याचं रिपोर्टिंग आमच्या आयोजकांपर्यंत पोहोचवायची. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतील टीम उंबारली संघ. कालच्या दिवसामध्ये त्यांनी देखील चांगला खेळ या मैदानावरती केला आणि थेट मेगा फायनलचा तिकीट त्यांनी काल मिळवला. देवीचा बाळा संघ का उशीर करताय आपण नवनाथला पाहतो. आपण चौथ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज नवनाथ. यावेळेस मात्र बॅटची काढा कदाचित स्ट्रॉंग अपील केला होता तिथे. सर्व खेळाडूंनी मात्र तिथे स्ट्रॉंग अपील केला होता, परंतु बॅट अन्न मला वाटतं क्रीजचा तिथे संपर्क झाला, त्या कारणास्तव निर्धाव चेंडू होत असताना पाहतो आपण टीम आयरे संघ. सध्या आपण पाहतोय टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासळली, स्वस्त्यामध्ये बाद झाले. सर्व फलंदाजांना अडचणीमध्ये सापडला टीम आयरे संघ. यावेळेस ऑन साईडला कट करायचा होता स्वतः यष्टीरक्षक, वेगाने धावल्या चेंडूवरती. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होतील का? आणि यस 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जात आहेत. आपण पाहतोय गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती नवनाथ म्हात्रे हा गोलंदाज. धावफलक धावून पोहोचले ते 26-26 या आकड्यावरती. या षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटक्यांची अपेक्षा असेल संघाला. या फलंदाजांच्या माध्यमातून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळून काढले. ते क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला अडवलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालं त्यांच्या माध्यमातून. तब्बल 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. मी म्हणेन लॉंग ऑफ वरनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आशिष म्हात्रे तिथे होते. चांगले क्षेत्ररक्षण आजच्या दिवसामध्ये आशिष म्हात्रे ज्या डिपार्टमेंट मध्ये काम करतात ते काम मात्र यशस्वीरित्या पार पाडतोय त्यांच्या माध्यमातून. फलंदाजी असो गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आले स्वतः गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक देखील आले होते. कॉलिंग मात्र चुकीची राहिली आणि त्या कारणास्तव मात्र झेल तिथे ड्रॉप झाला आहे. क्रिकेटमध्ये कॉलिंग हे खूप महत्वाचं असतं. फलंदाजी असो क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट असो, जर का फलंदाजी करताना 2 फलंदाजांमध्ये कॉलिंग व्यवस्थित नसेल तर आपण पाहतो रनआउटच्या सुरुवातीमध्ये फलंदाज बाद होत असताना नेहमीच, जर का झेल उडाला तर 2 क्षेत्ररक्षकामध्ये कॉलिंग नसेल तर नेहमीच इन्सिडेंट होत असताना पाहतो आपण. आणि झेल देखील ड्रॉप होत आहेत अशा क्षणाला. जिंका पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा मॅच. आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद होत असताना होता अगदी चांगला झेल तिथे पाहायला मिळाला. आणि फलंदाज एकदा फलंदाज बॅक टू बॅक फलंदाज पवेल यांच्या दिशेने येत असताना पाहतो आपण. आणि तब्बल विचार केला तर 7वा फलंदाज पवेल यांच्या दिशेने येत असताना पाहतोय. 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस टीम आयरे संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे
29 या आकड्यावरती आणि 4 षटकामध्ये 30 धावा बनवायच्या आहेत टीम देवीचा वाडा संघाला. टीम आयरिया संघाला क्रिकेट एक असा खेळ आहे, कोणत्या क्षणाला गेम पालटू शकतो. ज्या फलंदाजांना आजच्या दिवसामध्ये अक्षरशः धुमाकूळ गाजवलाय तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल झालाय. आजच्या दिवसामध्ये ज्या फलंदाजाच्या बॅटमधनं अर्धशतक आलाय आशिष म्हात्रेला पाहतोय आपण आणि त्यांच्या साथीनं पाहतोय राजू म्हात्रे. हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथनं जो संघ सामना जिंकेल तो थेट मेगा फायनल साठी दाखल होईल आणि एखाद्या ट्रॉफीचा मात्र ट्रॉफीवरती आपले नाव नक्कीच कोरेल, कारण की कालच्या दिवसामध्ये उंबारली संघानं मेगा फायनल मध्ये प्रवेश केला आणि त्या संघ मैदानावरती दाखल झाले. त्यांचं देखील स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. राजू म्हात्रे स्ट्राईक एंडला बॉलिंग ट्रॅक वरती पाहतो आपण. सुयश या गोलंदाजाचा वापर केला पहिल्या षटकामध्ये. फुलर लेनचा चेंडू होता, कट केला चेंडूला, क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. आणि आता आपण स्ट्राईक एंडला फलंदाज पाहू शकाल. ज्या फलंदाजांना अक्षरशः धावांचा वनवा पेटवला आजच्या दिवसामध्ये तो डावकरी आता होता विस्फोटक फलंदाज आशिष म्हात्रे ऑन अ स्ट्राईक. 30 धावांचं लक्ष्य, धावफलकी एक धाव लागली. अद्याप विचार केला तर 23 चेंडू मध्ये 29 धावांचं लक्ष्य पार पाडायचं.
सातत्यानं निर्धाव चेंडूवरती जर लक्ष केंद्रित केलं तर मॅच मध्ये कमबॅक करू शकेल टीम आयरेस संघ. यावेळेस लॉंग ऑफ प्रिझम मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. फक्त आणि फक्त एक धाव मिळेल. सातत्यानं प्रेशर मात्र रिलीज करावं लागेल गोलंदाजी करत असताना फलंदाजांवरती, तेव्हा कुठे या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल. कारण की आशिष म्हात्रे चांगल्या फॉर्म मध्ये, आशिषची विकेट मात्र मिळवावी लागेल या मॅच मध्ये टीम आयरेस संघाला. पुढचा चेंडू कोला टप्प्याचा चेंडू होता. स्वतःच्या फॉलो मध्ये चेंडूला अडवायचा होता. डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता परंतु सेफली पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचत असताना पाहतो आपण फलंदाज एक धाव कंप्लीट केली जाते. या 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूवर इथनं शांत ठेवलं यावेळेस मात्र आशिष म्हात्रे या फलंदाजाला, आणि त्याच्या साथीनं पाहतो आपण राजू म्हात्रे. हे दोन सिनियर फलंदाज टीम देवीचा बाळा संघाचे पाहतो आपण. 40+ क्रिकेट आजच्या दिवसामध्ये अगदी चांगला खेळ सर्वच संघांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि डिसिप्लिन क्रिकेट आजच्या दिवसामध्ये नक्कीच पाहायला मिळालं. कौतुक करेन सर्व संघांचं आणि सर्व खेळाडूंचं. खूप चांगला सहकार्य राहिला आपला या स्पर्धेसाठी. पुढचा चेंडू पुलर लेनचा चेंडू होता. लोअर पुलटॉस क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझम मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावाच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. अद्याप P1चा पहिला षटक मार्गस्थ असताना एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण आशिष म्हात्रे. मोठा फटका येईल का या चेंडूवरती? यावेळेस मात्र लेगस्टिक वरती चेंडू फेकला गेला होता परंतु लेगस्टिक सोडून जाणार. इट्स वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होईल टीम देवीचा पाडा संघाच्या खात्यामध्ये. चांगली गोलंदाजी केली आहे. ज्या पद्धतीनं 30 धावांचं लक्ष आहे ना, त्या पद्धतीनं मी म्हणेन अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सुयशच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा अगदी चांगली गोलंदाजी. लॉंगन मध्ये चेंडूला खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत कंप्लीट केली जाते ती एक धाव. पॉवर प्लेचा षटक झाले समाप्त. पॉवर प्लेच्या षटकामध्ये टीम देवीचा पाडा संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 7 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतात गोलंदाज संदीप पाटील. या गोलंदाजाचा वापर केला झाला. आशिष म्हात्रे या फलंदाजाला पूर्णपणे शांत ठेवण्यामध्ये यश आलंय. सुयश गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. यस, संदीप पाटील हा गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. तर स्ट्राईक एंडला फलंदाज आशिष म्हात्रे. यावेळेस मात्र कोलवाड लॉंग ऑन मध्ये चेंडूला तिथे क्षेत्ररक्षक आहे, त्यांना फलंदाज होईल बाद. या मॅचची गोल्डन विकेट येत असताना आशिष म्हात्रे बॅक टू द पवेलियन.
ज्या विकेटच्या शोधामध्ये होता टीम आयरे संघ तो विकेट मात्र स्वस्त्यामध्ये मिळाला आहे टीम आयरे संघाला. आशिष म्हात्रे विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावांचं योगदान देऊन आपल्या संघाला मात्र पवेलियनच्या दिशेनं पाहायला मिळतात. तर महत्त्वाच्या सामन्यामध्ये आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ राहिला त्यांचा, परंतु महत्त्वाच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी करू शकले नाही. आणि तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज पाहतो आपण जितू पाटील हा फलंदाज आला. जिम्मेदारी असेल कारण की 30 धावांचं लक्ष होतं. त्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे टीम आयरे संघाच्या गोलंदाजानं. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यानं दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली मॅचची गोल्डन विकेट मिळाली. या पुढचा चेंडू स्ट्रायकिंगला फलंदाज जितू. यावेळेस मात्र पुरलेंचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. नो चेंडू बिमरच्या स्वरूपामध्ये, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होते बाद. राजू म्हात्रे बॅक टू द पवेलियन. यस, फिल्डिंग करणाऱ्या संघानं चॅलेंज केलं पंचांच्या निर्णयाला. तिसऱ्या पंचांचा इशारा येतो इट्स नो बॉल. आणि फिल्डिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू इथनं मात्र संपला गेलाय. रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरत असताना पाहतोय आपण दाफलकी धावा लागल्या गेल्यात त्या 8 धावा दाफलकी लागल्या गेल्यात. नक्कीच प्रीट ची संधी असेल फलंदाजी करताना. फलंदाज जितू पाटील हा फलंदाज सध्या स्ट्राईक रेंजला पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस कट केला चेंडूला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न करत नाहीयेत दोन्ही फलंदाज, कारण की विचार केला तर मागच्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये एक चांगली विकेट पाहायला मिळाली. अवघ्या 30 धावांचं लक्ष उराशी बाळगून फलंदाजी करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला होता. राजू म्हात्रे आणि आशिष म्हात्रे ही सलामी जोडी स्वस्तामध्ये बाद झाल्यानंतर जितू पाटील आणि प्रदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करते. जिम्मेदारी या प्रेशर हे मात्र आता, कारण की चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होती. समीकरणाचा विचार केला तर 16 चेंडू 21 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मॅच मात्र अद्याप बॅलन्स आहे. अप्रतिम ड्राईव्ह तिथे पाहायला मिळाला. चांगला क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न, परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमापार. निर्णायक क्षणाला आलेला हा चौकार. फलंदाज समीकरण इथनं बदलत असताना बाद आपण 15 चेंडू 17 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. देवीचा बाडा संघाला लोळपुटा चेंडू होता. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू वन बाउन्स. सीमा पार येतो हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावफलक 4 ने वारेल. पुन्हा एकदा धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 17 या आकड्यावरती. समीकरण पुन्हा एकदा सोपं होत असताना पाहतो आपण ज्या पद्धतीनं एका क्षणाला वाटलं होतं मॅच शेवटच्या चेंडूवरती जरूर जाईल, परंतु इथनं मात्र बॅक टू बॅक 2 चौकारानं मात्र मॅचचं समीकरण पूर्णपणे बदलून टाकलंय. 14 चेंडू 13 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी टीम देवीचा पाडा या संघाला. परंतु जर पाहिला तर महत्वाचे 2 फलंदाज बाद झाल्यानंतर खांद्यावरती जिम्मेदारी घेतली आहे मी म्हणेन जितू पाटील आणि प्रदीप या 2 फलंदाजांनी. इथनं देखील अजूनही मॅच संपला नाहीये, कारण की इथनं देखील कमबॅक करू शकतो टीम आयरे संघ. चांगली बॉलिंग लाईन आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ त्यांनी देखील केलाय. बॅटची काढा आणि फलंदाज होईल बाद. यावेळेस प्रदीप बॅक टू द पवेलियन.
विचार केला 13 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम देवीचा बाडा संघाला. मॅच मात्र शेवटपर्यंत जाईल का हा प्रश्नचिन्ह. यावेळी ऑन साइडला चेंडूला खेळून काढला मिस टायमिंग क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद. बॅक टू बॅक सफलता इथनं मिळत असताना पाहतो आपण टीम आयरे संघाला. फलंदाज गेल्या पावली माघारी बढत असताना पाहतो आपण विलास म्हात्रे बॅक टू द पवेलियन. फुलर लेनचा चेंडू तर ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय चेंडू सीमा पार. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही. मॅच मात्र क्रुशल मोमेंटला होती आणि अशा क्षणाला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि चेंडू सरळ सीमा पार. 4 धावांसाठी मॅचचं पूर्णपणे समीकरण बदलून टाकलं या चौकारानं. 12 चेंडू 13 ची गरज होती आणि आता जर समीकरण पाहिलं तर येणारे 11 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम देवीचा बाडा संघाला. जितू पाटील मात्र मॅच पुढे घेऊन जात असताना पाहतो. यावेळेस मात्र कट केला चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न 2 धावा देखील तिथे सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली फलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. जितू पाटील मॅचच्या सिच्युएशन नुसार सध्या खेळ करतायत. कारण की विचार केला तर एका बाजूने विकेट जातात आणि एका बाजूने संघर्ष करतोय फलंदाज जितू पाटील. तर बॉलिंग ट्रॅक वरती पाहतो आपण मच्छिंद्र हा गोलंदाज सध्या मोठा फटका गेला होता. चेंडून बॅटचा संपर्क होत नाहीये. एक निर्धाव चेंडू मात्र प्रेशर निर्माण करेल फलंदाजी करत असताना देवीचा बाडा संघावरती. कारण की समीकरणाचा विचार केला समीकरण येणारे 9 चेंडू 7 धावांची गरज आहे. इथनं जर का एखादे 2 ते 3 चेंडू निर्धाव आले तर पूर्णपणे प्रेशर मध्ये पाहू शकाल आपण टीम देवीचा बाडा संघाला. कट केला चेंडूला. क्षेत्ररक्षक त्यांना द्या थोडेसे पंबल. सिंगलला लगेच दुसरी मध्ये कन्वर्ट केलं गेलं तिथे. अशा क्षणाला मी म्हणेन क्षेत्ररक्षण डिपार्टमेंटचं साथ मिळणं गरजेचं आहे. एक डाव वाचवणं गरजेचं आहे. कारण की लो स्कोरचा सामना होता. अशा क्षणाला गोलंदाजांनी गोलंदाजी चांगली केली आहे. परंतु क्षेत्ररक्षण डिपार्टमेंटमध्ये 1-2 चुका झाल्यात. त्या चुकांचं प्रायचित्त आपण पाहू शकाल. मॅचचं समीकरण पूर्णपणे बदलून टाकलं. मागच्या चेंडूवरती आलेला चौकारने ह्या चेंडूवरती सिंगलला लगेचच डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 25 या आकड्यावरती. आता विचार केला तर 8 चेंडू 5 धावांची गरज. अशा क्षणाला मिस टायमिंग स्ट्रोक आणि पुन्हा एकदा चुकीचं जजमेंट तिथं पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा झेल सोडला गेला आणि 2 धावा एकवटल्या गेल्यात आणि आता मात्र पूर्णपणे मॅच
खुल्ली झाली आहे मेहमान टीम देवीचा बाळा संघासाठी, कारण की समीकरणाचा विचार केला 7 चेंडू 3 धावांची गरज आहे. झेल सुटला गेला तिथे आणि 2 धावा एकवटल्या. जर विचार केला तर अगोदर देखील त्यांच्या माध्यमातून चौकार सुटला गेला, कदाचित त्यांचा दिवस आजचा खराब असू शकतो. लॉप केला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल होईल का, मॅच मध्ये ट्विस्ट येईल का, परंतु चेंडू थांबणार नाही. मॅच केली गेली आहे फिनिश आणि सामना जिंकलाय मेगा फायनल मध्ये. चौकाराच्या मदतीनं सामना जिंकलाय आणि मेगा फायनल मध्ये पोहोचलाय टीम. आजच्या दिवसामध्ये देवीचा बाळा संघ आणि मेगा फायनलचा सामना पाहायला मिळेल आपल्याला. एका बाजूला उंबारले संघ आणि त्यांना फाईट करेल देवीचा बाळा संघ. लगेचच दोन्ही कर्णधार आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जुळलं गेल्याचं. आणि आपण पाहतोय आई गावदे क्रिकेट संघ चिकंगर यांच्या माध्यमातून आयोजित केले गेले श्री जय मसोबा चषक आजच्या दिवसा